मित्रांनो, काही जण म्हणतात की गायीच्या धंद्यामध्ये, दूध धंद्यामध्ये काही राहत नाही, तर खाली फक्त राहतं तर शेण राहतं. तर काहीला तेही राहत नाही. आणि आज ज्या शेतकरी बंधूकडे आपण आहोत, यांनी शून्यातून विश्व तयार केलं. तर ते आपण त्यांच्याकडून ऐकूच. पण एक कारवड जी खाटकाच्या दरवाज्यात जात होती, ती एक 2,000मध्ये 2,500मध्ये त्यांनी विकत घेतली. त्यांच्यापासून त्यांचा झालेला प्रवास आज जवळपास 40-50 जनावरं त्यांच्याकडे आहेत, गायी त्यांच्याकडे आहेत. गायी जर बघत असाल तर अशा प्रकारे गायी तुम्हाला दाखवा, गायी पण दाखवा. गायी अशा प्रकारच्या त्यांच्या आहेत. सोय जर म्हणत असाल तर खाली मॅट टाकलेली आहे, मधून एक चारी काढून त्यांचं मूत्र जे आहे ते मूत्र बाजूला काढलेलं आहे. कुठेही तुम्हाला असा चिखल झालेला वगैरे काही दिसणार नाही. दावणीसाठी स्पेशल अशी जागा त्यांनी केलेली आहे आणि वरती फॅन सुद्धा लावलेली आहे. जेवढी प्राथमिक गरज आहे ती गरज त्यांनी भागवलेली आहे. दुसरी गोष्ट, आपल्या भागामध्ये 45 डिग्रीच्या दरम्यान तापमान उन्हाळ्यामध्ये जातं. त्यांच्याकडं हलका प्रदेश आहे सगळा. आपण पाथर्डीमध्ये आहोत, तर हलका भाग असल्या कारणानं, मुरमाड आजूबाजूला असल्या कारणानं साहजिकच 45च्या समोर जवळजवळ 46-47 त्यांनी सांगितलं. मागच्या वर्षी 48 तापमान होतं. आपला मराठवाड्याचा शेतकरी, आपण जालना जिल्हा जर गणित धरला तर माझे बरेचसे मित्र असे आहेत की त्यांचा हिवाळा आणि पावसाळा चांगला गेला, गायीच्या याच्यापासून चांगले पैसे झाले. पण उन्हाळा जसा लागला, डॉक्टरांची संख्या कमी पडती आणि मग येतो येतो म्हणता म्हणता ती गाय मरून जाते आणि त्यांचं पूर्ण घर फुपाट बसते, आपण जे म्हणतो तसं प्रकार झालेला आहे. तर त्यांचे सगळे उत्तर त्यांच्याकडून घेऊ, त्यांचा थोडक्यात जीवन प्रवास हा घेऊ, त्यांच्या शब्दात ऐकूच. पण त्यांचं जवळपास एक 5.25 लाख म्हणजे 5,70,000 रुपयाचं दूध त्यांचं महिन्याला जातं. दररोजचं कलेक्शन त्यांचं जवळजवळ 450 लिटर दुधाचं आहे. एवढ्या चांगल्या प्रकारे ते हा दूध धंदा करत आहेत. घरचे सगळी मंडळी त्याच धंद्यामध्ये आहे. जवळपास 1 एकर जमीन असणारा शेतकरी आज एवढ्यापैकी चांगल्यापैकी दूध व्यवसाय करतो, हे आपल्यासाठी फार चांगली गोष्ट आहे. तर त्यांची आपण ओळख घेऊ. त्यांच्याकडं हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात, मलाही पडतात, त्याचे उत्तर आपण त्यांच्याकडून घेऊ. भाऊ राम राम. राम राम. आपला एकदा परिचय करून द्या. हा. अजिनाथ दुधाळ, गाव पाथर्डी, बर, तालुका अहिल्यानगर. आपल्याकडे आता किती जनावर आहे? आता माझ्याकडं समजा 32 गायी आहेत. पूर्ण 32? हा. आणि सगळे लहान मोठे सगळे धरून सगळे धरून 50चं समजा. 50चं टार्गेट आहे? हा, 50 आहे. बर. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे शेळ्या सुद्धा आहेत, त्यांच्याकडे कारवडी आहे, त्याच्याकडे लालकंदार गायी सुद्धा आहेत, गीर गायी सुद्धा आहेत. हे सगळं त्यांच्याकडे आहे. तर ह्या धंद्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? म्हणजे हा धंदा परवडतो का नाही? नाही, ह्या धंद्यात उतरताना आम्ही अक्षरशः शेजाऱ्याकडून एक गाय घेतली होती. म्हणजे खाटकाने 2,500 रुपयाला मागवली होती. बर. ती आम्ही काय त्यांना जाऊन नाही दिली खाटकाला. त्यांना म्हणलो आम्हाला घ्यायची बा. ते म्हणले जा घेऊन. आमच्याकडून ते पैसे पण नव्हते घेत, पण आम्ही त्यांना पैसे पण दिले आणि हे पण केलं. ते खुश झाले त्याबद्दल. बर. ते म्हणले भाऊ सांभाळा, तुम्ही गाभण राहिले. समाजात असं असतं की बाबा खाटकाच्या याच्यात जाऊ नये, आपल्याकडून जाऊ नये. खाटकाची सोडली. ते म्हणले सांभाळा. त्याच्यापासून आम्ही याच्यात उतरलो आणि एका गायीपासून सक्सेस झालो त्याच्यात. बस. जी गाय घेतली होती ती सुद्धा एचएफच होती का? हा, एचएफच होती, पूर्ण एचएफच होती. हा. मग ती पहिल्या वेळेस वेळ द्यायला लागली त्यावेळेस किती भाव लागला तुम्हाला दुधाचा? त्यावेळेस काय 3 रुपये दर होता त्यावेळेस. म्हणजे 3 रुपये दरापासून तुम्ही भाव धंद्यात उतरलेले. आणि 3 रुपयापासून आज किती भाव आहे? आज आता 38 रुपये रेट पडतोय. 38? हा. बरं. 38 रुपये. आणि आता 3 रुपये होता त्यावेळेस खर्चही कमीच असेल ना? हो. त्यावेळेस गोणीचं पोत काय स्वस्त होतं, आपल्या ढेपीचं पोत 200 रुपये, 220 रुपये, 220 रुपये, 200. आणि आज काय रेट आहे? आज झालाय आता 2021, 50, 22. मग त्या पट्टीमध्ये दूध वाढले का? हा. काय भाव आहे सध्या दुधाचा? आता त्यावेळेस काय होता 3 रुपये रेट होता, आज झाला 38 रुपये. सगळेच भाव वाढले. आता खुराकाचे वाढले तर पण त्या मानाने दुधाचे नाही वाढले. नाही. तर आपण जर रेशो धरला तसं जर पाहिलं तर आपल्याला ह्या दुधाला कमीत कमी 50 रुपये दर पडायलाच पाहिजे. हो. पण आता नाही भेटू राहिला तेवढा. बरोबर. त्यांच्याकडे जर पागत असाल तर जागजाग्यावरती तोट्या काढलेल्या आहेत, ज्या की त्यांना तुम्हाला साफसफाईला काम येत असतील. हो. बरं, मॅट टाकणं खाली गरजेचंच आहे का? हो. ह्या प्लास्टिकच्या मोठी गाई आहे ना, ती ह्याच्यावर जमत नाही, कोब्यावर. बर. म्हणजे चारा कमी खाते आणि दासत धरती. बर. आपण रबर मॅट जर टाकली तर ती एकदम आनंदाने राहते, नरम असतं. हा. मग तिच्या पायाला त्या जखमा होत नाही, तर वजन जास्त, कसली विजा होत नाही. तसं मग ती घाबरली की एकदा कोब्यावरून घसरली समजा, जर ती घाबरली तर ती ऑटोमॅटिक दुधाला कमी पडते आणि तिच्या जीवाला लागत नसेल, पडते का काय? हा, तिच्या जीवाला ती घाबरली का एकदा ती, तर मग ते सगळं संतुलन बिघडतंय. त्याच्यामुळे मॅट जरी गरजेचं. हा. बरं, हे शेण किती वेळेस काढतात दिवसातलं? 2 टाइम. 2 टाइम. सकाळी उठलो का एकदा,
एकदा सकाळी उठल्यावर शेण टाकतो, नंतर चहा प्यायला थांबतो जरा वेळ, नंतर चहा झाला का मग धारा काढल्या का हे स्वच्छ करून घेतो, 2 टाइम गोठा धुवून काढतो. हा 70-80 लाखाचं हे सगळं साम्राज्य वर्षाला जर त्या जगरे धरलं तर असं आहे, तर मग एवढं जर सांभाळायचं म्हटलं तर एक फॅक्टरी म्हणूनच काम करावं लागतं. हो. बरोबर आहे. बरं आपल्याकडे आता शेती पूर्ण मिळून किती आहे? शेती काय 4 एकर शेती आहे. 4 एकर. हो. मग आता 4 एकर मध्ये यायचा सारा होतच नाही. नाही बरं मला चारा बाहेरून ह्या शेड मधून त्यांच्या ह्या गायी आहेत आणि याच्यानंतर पलीकडच्या शेडमध्ये सुद्धा गाय. या शेडमध्ये सगळ्यात चांगली गाय तुमची आणि सगळ्यात दूध देणारी गाय सांगता येईल का? हो आहेत ना, बरेचसे गाय आहेत. ही एक आहे. बरं, ती सगळ्यात मोठी गाय दिसते मला इथून पहा, त्या तिकडे ती समोर दिसते. हा ती पण आहे. तिचं कसं दुधाचं? तिचं 27-28 लिटर दूध देते ती एका टायमाला. नाही, दोन time. एका टायमाला 14 लिटर, 13 ते 14 लिटर. हायेस्ट गाय तर आतापर्यंत किती ठरली तुमच्याकडे? हायेस्ट गाय होती आपल्याकडं, पण ते उन्हाळ्यात त्रास होतो त्या गाईला, हा म्हणजे टेम्परेचर जेवढे टक्केवारी जास्त. हा बरोबर ना. हा बरं ते उन्हाळ्यात त्रास झाला की मग ती गाय बरोबर ऑटोमॅटिक आपल्या रानातून दुधाला कमी पडते. हो. मग समजा ह्याच परवडते बा आपल्याला. हो. बरं याचं जे आता हे जे शिंग आहेत, एकीलाही तुम्हाला हे दिसत नाही, शिंग शिंगा दिसत नाहीत. नाही. हा तर तुम्ही हे जाळलेले आहे का ते आपोआप? नाही, होंड्या केल्या, जाळलेली असते ती लहानपणी बचपणी. लहानपणी. हो. ते इंजेक्शननी जातात का? नाही, याची ते आपले बोल्ट नसतील का याचे. बरं. हा मग त्याचे ते त्याने- नंतर उगत नाही म्हणजे. हा आम्ही 1.25 महिन्यात वासरू झालं का हा त्याच्यानंतर ते वासराचे शिंग आम्ही स्वतः डॉक्टरला बोलून आम्ही त्याची दक्षता घेऊन व्यवस्थित संगोपन करतो. 3 महिने दूध पाजतो वासराला 6 ते 7 लिटर. बर. 3 महिन्याच्या नंतर आपल्या ह्याच्यातच कोणाला बी देऊन टाकायची ती कालवड. ते कारवड असो का गोरा असो कशालाही हो. है ना. हा बरं 3 महिन्यात आम्ही ते विकून टाकतो मग दुसऱ्याला. बर. सगळ्यात जर घरी ठेवल्यात म्हणजे मग एवढ्या ठेवायच्या कुठं. आणि बरं आता या सगळ्याच्या गायीपासून जे जातं तुमच्या कारवडी त्याचं पण चांगले पैसे असतात. हो. कारवड किती विकती अंदाज? कारवड विकतो आम्ही 3 महिन्यात वासरू विकतो 18-20 हजार रुपयाला विकतो. 3 महिन्यात. हा पण ते बी रिटर्न गॅरंटीच देतो. म्हणजे परत समजा तुला दिली बाबा, तू मला जवळ आल्यावर परत दे. आपल्याला माहित घेता असतं. का तुम्ही परत? हो. बर. आपल्याला माहित असतं त्याच्या आईने किती दूध दिलेलं आहे, काय आहे. हा त्याचं ते वंश परंपरा माहिती आहे तुम्हाला. बरं याचं रेतन वगैरे आता तुम्ही कसं डॉक्टर बोलून कार येतात तुमच्या घरी डॉक्टर एखादा? डॉक्टरच बोलवतो. हा आमच्याकडे तुमचा मुलगा बी आता 2 डॉक्टर. हा 2 डॉक्टर असतात आमच्याकडे. बर. जे मेन डॉक्टर असतात ते सकाळी बोलवतो. बर. सकाळच्या व्हिजिटला आलेत आहे, नाही तर मग दुसरे दुपारून. हा बरं याची जी सगळी काही राशन आहे, समजा सकाळपासून जर गृहीत धरली आपण हा तर माज ओळखणं बरोबर आहे, हा चारा टाकणं, त्याच्यानंतर कोणची एखादी गाय बिमार आहे का हे पाहणं, माझं ओळखायचे लक्षण. आता समजा गाया बसल्यात, आता समजा आपल्या हा. चारा खाऊन व्यवस्थित बसल्या का सगळ्या खाली, हा ते बरोबर लगेच माझं लक्षण आपल्याला गोट्यात चक्कर मारतो आम्ही. या, आपण त्या गाय बसल्यावर. मग लगेच- सोट वगैरे दिसला की तुम्हाला दिसला लक्षात की येतं. हो. किंवा ही माझावर आहे. हा मग त्याच्यानंतर ते भरवायचं, रेतन करायचं हा डॉक्टर. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग. बरं रेतन करत असताना म्हणजे काय काय म्हणजे गरजेचं असतं बाबा, कुठली हा. जात भरायची काय असं? हा ती ABS ची सिमेंट वापरतो. बर. चांगल्या प्रकारची. बर. कारण की त्याची दूध वाढ बी चांगली असती. बर. आणि वासरू होताना बी चांगल्या क्वालिटीचं होतं. बर. हा बरं याच्यामध्ये आता मला एक सांगा, डॉक्टरची संख्या आपल्या भागात मी अगोदरच बोललो की कमी पडते हा शेतकऱ्याला. तुमच्या भागात काही तसं? डॉक्टरची संख्या तसं नाहीये की बाबा आपण स्वतःपेक्षा डॉक्टरपेक्षा आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बर. यांना थोडंसं वातावरण जरी चेंज झालंय, हा आज आता कसं दमट वातावरण आहे थोडंसं, हो. त्यांना ते पण नाही सहन होत. लक्ष द्यावं लागतं आपल्यालाच. डॉक्टरच्या अगोदर आपल्या लक्षात आलं पाहिजे बाबा गाय चारा खाऊन नाही राहिली, नेमकी ताप झालाय का काय झालंय का बिघडलंय तिचं. मग एक काळजी ना त्याच्याकडे पाहणं गरजेचंच आहे, गरजेचं आहे. हा. त्याशिवाय नाही जमत ते. असं नाही की बाबा आता केले गाईन नाही. असं नाही जमत. तसं नाही. हा बरं याच्यामध्ये सुरुवातीपासूनच जर आपलं प्रश्न विचारला नाही राहिलं, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत समजा संध्याकाळ झोपेपर्यंत हा सुरुवात किती वाजेला चालू होती तुमची दिवसा? सकाळी 6 चालू करतो आम्ही. दिवस काम चालू 6 वाजेला होतं. 6. हा तेव्हा काय करायचं 6 वाजेला? 6 वाजता उठायचं, आपलं शेण टाकून घ्यायचं. बर. गोठा झाडून. बर. आणि धाराला जोडायचं. मशीनने हा का हाताने? नाही, मिल्किंग मशीन आहे ना. बर. हा धाराला जोडलं का धारा होत्यात 8-8 वाजता. हा लगेच चारा टाकून द्यायचा आणि खुराक टाकायचा. बर. खुराक खाऊन झाला का लगेच पाणी पाजल्या का गोठा स्वच्छ धुवून घ्यायचा. बर. आणि मग बसत्यात त्या बरोबर. बर. हा त्याच्यानंतर मग 11ला गाई बसल्या का परत आम्ही 5 वाजता गोठ्यात जात नाहीत. बर.
थेट मग- तुम्हाला त्याला समजा आराम, तुम्हाला आराम. हा. हा त्यावेळेस मग आपल्या शेतातले कामं दुसरे, चारा आणणं, हे करणं ते करणं, ते कामं त्यावेळेस ते करून घ्यायचे. बर. हा त्याच्यानंतर आणि- परत धार. रात्री परत मग 5 वाजता गोट्यात आल्यावर आपण अगोदर शेण ओढून घ्यायचं आणि चारा टाकून द्यायचा, एक एक घमेलं. हा हा. एका गाईला एकच घमेलं. बर. हा सकाळी एक घमेलं आणि रात्री एक घमेलं. चारा म्हणजे तुम्ही काय काय खाऊ घालता साऱ्यामध्ये? ती वाळली मका आहे, हिरवी मका आहे, बर. आणि ऊस आहे, थोडस गिन्नी आहे. मग याच्यात तुमचं स्वतःच किती गवत राहतं आणि बाहेरून किती गवत आणता? स्वतःच किती थोडस आहे, स्वतःच किती समजा किती 60 एकर भर लावलं? मका असते समजा. किती एकर मक्काच असते? हो. बरं. आणि बाहेरचं काय काय राहतं मग? बाहेरचं आपले मका पण घेतो विकत आम्ही. हा. हे चारा दुसरा कडबा, बर. गावंडा. म्हणजे विकत बऱ्यापैकी आणावं लागतं. हा म्हणजे विकत चारा आणून हे 90% धंदा परवडतो विकतच का? समजा. ह्यो धंदा परवडतो का? हा. परवडतो. स्वतः आपल्याला लक्ष द्यावं लागतंय. बर. हा आता जर गृहीत धरलं तुमचा नाही म्हणलं तरी वर्ष महिन्याला दिवसाचं किती लिटर जातं तुमचं दूध? 450 लिटर. 450. हो. जर आपण लावलं होतं त्यावेळेस मला वाटतं 5,70,000 रुपये तुमचे महिन्याला हा पडे. हा हा बेलू चालतात. हा एक 5.5-6 लाख रुपये ज्यावेळेस आपली लागते ते एक अंदाजन, हा काय शेतकऱ्याचं जास्त काही लिहून ठेवलेलं नसतं का? तुमचं नाही. असेल मला माहित नाही. हा. तर 5.5-6 लाखामध्ये खर्च किती होईल होत असेल? आता साधारणतः समजा 8 दिवसाला जर ऊस घेतला तर 30-35 हजार रुपयाचा ऊस होतो. हम्म. 8 दिवसाचा. बर. हा मग हिरवी मक्का समजा टनावर घेतो आम्ही. 3,000 रुपये टनाने समजा ती जर धरली तर- टक्क्यामध्ये सांगायचं ठरवलं तर 50-60% खर्च होतो का? जास्त होतो? हा 70%. 70% होतो. हो. लाखाला 70,000 रुपये खर्च होतो. हा आणि 30,000 रुपये आपल्याला राहते. राहते. हा म्हणजे जवळजवळ एक 1.5-2 लाख रुपये आपल्याला, 1.5-2 लाख रुपये आपल्याला महिन्याला महिन्याला राहते. एवढ्या याच्यातून फायद्यात राहतो. हा आहे ना? हा तसं जर पाहिलं तर हा भाव वाढायला पाहिजे. हा भाव एवढ्यात मला वाटतं बरं का, आता ते त्यांना विचारूच आपण. हा हा एवढं परवडत नाही, कारण की एवढं सगळे जिवंत जनावर लेकराप्रमाणे सांभाळायचे आणि जर समजा 50 जनावरांमधून 50 गायीमधून जर एक 1.5-2 लाख येत असतील तर मला वाटतं हे कमी आहे. बरोबर आहे? हो. हे वाढायलाच पाहिजे. कारण की आपण तुम्ही समजा 3 रुपयाने विकत होता, हा 3 रुपयापासून ते आता वाढत चाललंय. वाढत गेलं. पण हा महागाई वाढली. नेहमीच्या प्रमाणामध्ये वाढलं नाही. हा टक्केवारी जर विचार केला, हा, हा. आहे की नाही? जर बघत असाल तर यांच्याकडं इकडे म्हशी सुद्धा दिसतील, या इकडे बांधलेल्या. हा त्याच्यानंतर गाई गिर- सुद्धा, गिर गाई सुद्धा आहेत. हा. तर याच्यामध्ये मारायचं प्रमाण काही हे राहतं का आता गाईमध्ये? नाही कसं काय? एक अर्धी क्वचित राहते. तुमच्या अशा आता हे जनावर बांधलेलेच आहे ना, हा याला कधी सोडता तुम्ही? नाही तर मग ही मस्तीत येत नाही का अशी? नाही बर. नाही मस्ती नाही करीत आमचे. असं एकही जनावर तुमचं मारणार नाही का? नाही म्हणजे बाबा मागून चाललो, दिल्लात ठेवू? नाही अजिबात नाही. ती सवय लागलेली आहे ना त्यांना. ह्या टायमिंग मध्येच आपला मालक येणार इथं गोट्यात. हा हा हा. आता आपल्याला खायला भेटणार, बर या टायमात खुराक भेटन, बर. त्यामुळं टाइम टू टाइम चारा आहे, त्यामुळं व्यवस्थित येतं. हा आता एकाही गायीने तुम्हाला आतापर्यंत धडकी दिलेली नाही. नाही हे पण विशेष आहे बरं का. हा हा बरं, गाईमध्ये भांडणं थोडे ते आता मस्ती करतात थोडंफार. पण आपली गावरान नाहीच्या सारखं नाही समजा. नाही नाही हे अशी लगेच पन्हाळे काढायची अशी नाही कामं होत नाही असंच नाही. हा मित्रांनो, हा फौज फाटा सांभाळायला सुद्धा जवळजवळ 4-5 जणांचा स्वतःचं घरचं मजूर त्यांचं आहे. त्यात धारा काढणं असतील, चारा टाकणं असेल, हे सगळं कामं ते करतात. आणि जर पाहत असाल तर एकही जनावर, एकही गाय तुम्हाला हलकी यात दिसणार नाही. तर त्यांचे बंधू सुद्धा यात आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊ. राम राम. राम राम. आपल्याकडे परिचय करून द्या. अशोक भाऊराव दुधाळ. हे धंदा जो आहे, हे धंदा तुम्ही 3 रुपये लिटर पासून चालू केला. हो. आणि अक्षरशः समजा आपण सांगितलं जसं की खाटकाची एक कारवड वडून नेलेली तुम्ही आणली. सुरुवाती. विशेष म्हणजे त्या माणसाला यांनी कपडे विकेले हो. किंवा आहेर स्वरूपामध्ये एक पाऊणचार म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांचा धंदा हा चालू झाला. आता 3 रुपये लिटरनं दूध, त्या गाईचं तुम्ही दूध विकलं आणि त्याच्यापासूनचा आजचा प्रवास. तर काही जणांचं, माझं सुद्धा मत काही प्रमाणामध्ये आमच्या भागातले शेतकरी पाहून असं झालेलं आहे की दूध धंदा जो आहे तो दूध धंद्यामध्ये फक्त शेण मागं राहतं बुवा आमच्या भागामध्ये, असं आम्ही म्हणतो. कारण की मी 12 रुपये लिटरने दूध विकलं आणि माझ्याकडे 3-4 म्हशी होते. ज्यावेळेस असं वाटलं की चला पाण्याचा रेट 20 रुपये आणि दूध विकतोय 12 रुपये, त्यामुळे मला खटकलं आणि ते मी बंद केलं. तर सक्सेस कसं काय, तुम्ही हे जरा उत्तर द्या. आमचं शून्यातून निर्माण झालेली आहे. म्हणजे आम्ही पहिली खाटी कारवड घेतली होती, हो. तिच्यापासूनच सुरू सुरुवात झाली. झाली. हो आणि आता संख्या तुमच्याकडे 50 आहे. हो. हे जे एक कारवड ते 50 कारवड. हा हो. तर आता याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये डॉक्टर बी कोणी नाही? नाही नाही तुमच्या कुटुंबात डॉक्टर बी कोणी नाही नाही तुम्ही नाही नाही हो आणि तुमची समजा घरचेच हो तुमच्या घरचे, हो हो हे जबाबदारी तुम्हीच करता. हो. तुम्ही इतकं सक्सेस होण्याचं कारण काय? अहो सर हे असं आहे, आम्ही स्वतः करतो.
स्वतः करणं गरजेचं हो स्वतः करतो. आणि परत हे जे आजार फेजार आहे ते बॉयलर कोंबड्यावरून काम आहे गायाचं, एवढं सोपं नाही आहे. नाजूक आहे. हो हे घडीत काय होईल त्याची गॅरंटी नाही. आरोग्यावर परिणाम जर म्हणलं तर एक टेम्परेचरचा होतो असं. हो पावसाचा पण होतो का? होतो ना. थंडीचा पण होतो. हा उन्हाचा होतो. उन्हात जास्त हा, उन्हाचा. उन्हाचा हा तुमच्या भागात जास्त ऊन राहतं. हा हा जास्त ऊन. आणि मी असं समजत होतो की समजा पश्चिम महाराष्ट्रात जर ऊन राहतं त्याच्यात नुसार तुमच्या भागामध्ये सुद्धा जास्त ऊनच आहे, तिकडे आर्द्रता जास्त आहे, हो. त्यामुळे त्याचं भागत. तर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते याला? उन्हाळ्यात जास्त मग त्यांना धुवावं लागतं, 2 टाइम धुवावं लागतं. गोठा गार ठेवायचा. हा पाणी 4 टाइम पाजावं लागतात. फॅन वगैरे तर तुम्ही लावले? फॅन बी आहे तो बसवलेली. बरं लाईट जे लावलेली तर लाईट पण रात्रभर चालू राहते एक त्याला अंधार देता तुम्ही? हो, नाही नाही चालू रात्रभर चालू लाईट. बरं त्यांचं खाणं मग रात्रभर चालू असतं कसं? नाही नाही नाही, रात्री timing टाकीतच तर नाही येतं. चारा आम्ही. नाही. 2 टाइम फक्त, सकाळी आणि 5 वाजता संध्याकाळी. बरं आता तुम्ही सक्सेस राहण्याचं कारण म्हणजे आता तुम्ही सगळे घरचे काम करता बरोबर आहे. एक तुम्ही चारा तर विकतच घेता तुम्ही. त्याच्यानंतर अजून काय कारण आहे जेणेकरून तुम्ही सक्सेस एवढे आणि लोक फेले? काय कारण म्हणजे आम्ही स्वतः धंदा करतो, कष्ट स्वतःचे आहेत सगळे. बरं गायीची निवड याच्याबद्दल काही सांगाल का? गाय तुमच्या कारण की एकही गाय तुमची खाटी नाही, तुमच्या जबरदस्त गायी आहे. असं नाही की बाबा एखादी वांज आहे किंवा मग हे यायला तर विचारलं तर हे म्हणजे एकही गाय माझी मारत नाही. काय सगळ्या क्वालिटीचे आहेत. क्वालिटी क्वालिटीचे आहेत. हा ह्या क्वालिटीच्या तुमच्याच घरच्या आहे का जमा केलेल्या? नाही का जमा केलेले आहेत, घेतलेले आहेत. काही घरचे आहेत, काही घेतलेले आहेत. हा बरं अंदाजानं समजा सांगायचं ठरलं तर हायेस्ट गाय किती भावामध्ये खरेदी केली तुम्ही? हायेस्ट काय आम्ही 1 लाखापर्यंत. 1 लाख कारवड का गाय? नाही गाय 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 गाय. हा. आता रेट कशी आहे मग गायची? हो आता सध्या लागत आहेत गाईला 1.25 लाख रुपये, 1,30,000. 1.5 लाख रुपये. हा 20-22 लिटरची गाय म्हणजे घ्यायची म्हणलं तर 1.5 लाख रुपये लागत आहेत. हा सध्याचे बाजार. चढा भाव आहे सर. हा आता सध्या हे दुधाला मार्केट वाढलं त्याच्यामुळं मग गाईला मार्केट वाढलं. बरं पेंडीचे भाव झाले 2100 रुपयाला पेंडीचं पोतं झालं. वालिसाची गोणी 1300 रुपयाला. बरोबर. हे धंदा काय एवढा सोपा नाही आहे. मग हे सगळ्या तारेवरची कसरत करून 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 तुम्हाला जे काही 5.5-6 लाख रुपये तुम्हाला महिन्याला बिल येतं हो त्यातले वाचतात किती? एक अंदाजन टक्केवारी जर धरली लाखाला किती वाचत असतील बुवा आपल्याला टक्केवारीमध्ये? त्यातले वाचतात म्हणजे आम्ही काय करतो सर, खोराक आम्ही कमी भावाचा घेतलेला आहे. बरं सरकी पेंट. ज्यावेळेस भाव कमी असतील हा त्यावेळेस घेऊन सरकी पेंट आम्ही म्हणजे 3200 रुपयांनी घेतलेली. 3200 रुपये क्विंटल म्हणजे 1600 रुपये. आता 2100 रुपयाला 50 किलोचं पोतं आहे. ठेवायचं. 500 आपल्याला त्यात वाढले ना. हा आपल्याला 1600 रुपयाला 50 किलोचं पोतं बसलं. आज 2100 रुपयाला पोतं. बरोबर. हा म्हणजे 500 रुपये पोत्या माग. 600 रुपये आम्हाला रोज 2 पोते लागत आहेत. 2 पोते, 1 वालीस आणि 1 गोळी पेंट. म्हणजे त्या खोराका मागच आमच्या जवळजवळ आज 1,500 रुपये वाचत आहेत. 1,500-2,000 रुपये तुमच्या हा, त्यातच नुसत्या तुम्ही खोराका वाचव. मागच. बरोबर. हा त्याच्यामुळं आमचा हे धंदा म्हणजे सुरुवातीपासून चाललाय, व्यवस्थित चाललाय. आणि ज्यावेळेस छावणीच्या काळात बी आमच्या जर एवढे जनावरं सगळे घरीच होते. आम्ही म्हणजे छावणीत सुद्धा नेले नाहीत, काय नाही, सगळं घरचे घरीच. छावणीत न नेण्यामागचं कारण म्हणजे मग काय तिथं आज उन्हाची सोय नव्हती, सावलीची, आजारी पडायच्या. त्याच्यामुळं आम्ही मग घरीच हे केलं. आमची निश्चित दुधाची लेवल व्हायची, 1 रुपया पण राहत नव्हता, पण तरी पण आम्ही हालचूल केली नाही. म्हणजे अडचणीत असताना तुम्ही त्याला सांभाळलं आणि मग आता ते तुम्हाला सांभाळता समजा बरोबर आहे असं. ना. आपला धंदाच ते आहे ना मग. हा एक व्यवसाय म्हणून तुम्ही याला धरलेला आहे. हा बरोबर आहे. तर याच्यामध्ये आता उत्पन्नाच्या ज्या बाजू आहे, उत्पन्नाच्या बाजू म्हणजे एक तर तुमच्या गाय विक्री, हा का गाय विकतच नाही, कारवडी 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 विकतो, खत विकतो, शेणखत. आणि दूध. हा दूध. बरं. शेणखत बी चांगलं विकत असेल हा. तुमचं? जर महिन्याला किती वर्षाला कसं कसं विकता? शेणखत आमचं महिन्याला म्हणजे 4,000 रुपये 2 चाकी टेलर बरं आणि 5,000 रुपये 4 चाकी टेलर. बरं आम्ही कमी नाही देत. बरं शेणखत म्हणजे आमचं प्युअर आहे, त्याच्यात काही असं mix काडी सापणार नाही. बरोबर. हा तर त्याचे महिन्याला किती अंदाजन पैसे होतात का सांगता येईल? महिन्याला वय महिन्याला 2-3 महिन्याला होते त्याचे. 3 महिन्याला 1.5 लाख रुपये होते समजा. अरे वा. हो 3 महिन्याला 50,000 रुपये महिन्याला खात्याचे होते. आणि जर समजा आता कारवडी आणि किंवा मग जे गोरे होते हा तर गोरे आणि कारवडीचं मिळून जर सांगायचं ठरलं तर ते कसं विकता वर्षाला? कारवडी आम्ही काय लय दिवस ठेवीत नाहीत. 3-4 महिन्याच्या 3 महिन्याच्या. चारा खायला लागल्या की विकून टाकतो कारवडी आणि गोरी. हा कारण की जनावर जास्त आहे तर बांधायला जागा नाही, त्याच्यामुळे आम्ही कारवडी ठेवीतच नाहीत. बरं आता कोणाला हा प्रश्न साधा असेल की पाणी कोणाकोणाला विकत घेऊन सुद्धा गाई समजा करावं लागते, तर तुम्हाला पाणी भरपूर आहे. आम्ही बी पाणी विकत घेऊन गाई सांभाळल्यात कधी त्या छावणीच्या काळात. दुष्काळ हा दुष्काळ चारा बी विकत आणि पाणी सुद्धा विकत. पाणी विकत घेऊन सांभाळल्यात आम्ही बी. पाणी प्यायला नव्हतं आम्हाला. किती रुपयाचं पाणी, किती लिटर असं काही?
5,000 लिटरचा टँकर 2,000 रुपयाला घ्यावं लागेल त्यावेळेस हा बरोबर. एक टँकर रोज. हा सध्या पाणी आहे तुम्हाला? सध्या आहे पाणी. चाराच्या बाबतीमध्ये तुमचा आता किती एकर चारा आहे मग? चारा आता आमचा 4 एकर आहे. तुमच्या स्वतःकडे? हा. त्याच्यामध्ये काय काय सांगते? ऊस आहे, मका आहे, बिन्नी गवत आहे, घास आहे. हो. आता हे कापणी वगैरे तुम्हीच करता का मजूर आहे? नाही घरीच. मग तुमच्या मजूर नाहीच का? नाही मजूर नाही. मला असं वाटतं तुमचं सक्सेस होण्याचं कारण बी तेच आहे. कारण की मजूर स्वतः. ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी एक टोपलं टाकलं तिथे अर्ध टोपलं टाकलं काय त्याला मालकाला काय देणं घेणं? बरोबर आहे ना? स्वतः. या सुद्धा गोष्टी आपण पाहायला पाहिजे. बरोबर आहे. हो. दूध धंदा सोपा आहे का अवघड आहे? नाही दूध धंदा एवढा सोपा नाही. आम्ही जर कुठं गेलो तर तुम्हाला सांगतो 4 वाजता इथं घरी हजर व्हावं लागतंय. कुठं गावाला जायचं आणि त्याचं कुठं मुक्कामाल राहायचं शॉर्ट नाही. आमच्याकडे बऱ्याच जणांनी गाई धंदा केला, म्हशी धंदा केला बरं का, आणि बऱ्याच धंद्यांनी च्या विकून सुद्धा टाकलेले आहे. हा हा. आता त्याचं कारण ज्यावेळेस आपण विचार घेतो त्यावेळेस त्याचं असं मत असतं की दूध डेअरीला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला भाव मिळत नाही आणि ढेप जे खाऊ घालतो, चारा जे खाऊ घालतो त्याचं आणि याचं ताळमेळच बसत नाही. आणि जे तुम्ही बसवला तर एक तर त्यांच्याकडे मजूर नाही, स्वतः करतात. आणि पहिली गोष्ट त्यांचं बारीक लक्ष गाईवर आहे. म्हणजे सकाळी किती वेळ जातो तरी सगळं गाई चेक करायला? सकाळी काम आम्हाला करता चेक करायचे. काम करता सगळं लक्ष ठेवायचं. 11 वाजता. हिना चारा नाही खाल्ला, हिना खोराक नाही खाल्ला, ताप आली का काय पाहायचं. तर असं 11:30 वाजत आम्हाला सगळं आवरूस तर. बिमार गायी तुमच्या कळपामध्ये आता एवढ्या जवळजवळ 40-50च्या गायी आहे, तर या बिमार गायी किती सापडतात बुवा अशा महिन्याला? 2, 4, 5 अशा काही? हवे 2 दिवसाला 4 दिवसाला चालूच असते ताप. हा किरकोळ कारकोळ चालूच असतं 2-4 पोट दिवसाला. बिघडणार. हा पण समजा पातळ संडास येऊन हा. जंतचं औषध असतं. जमताचं टेम्परेचर जरी वाढलं तरी बी लगेच तुमच्या या जातीला मला वाटतं ताप येते, परत कास सुडणं हे चालूच असतं. मास्टायडिस, आम्ही आपलं- गोचिड ताप. तुमचं जे हो मास्टायडिस. हा येत नाही सध्या बरेच शेतकरी बेजार आहेत. नाही मास्टायडिस नाही, आपल्या गोठ्यात नाही तसा. नाही मास्टायडिस आपल्या गोठ्यात नाही. कारण की आम्ही 2 टाइम खाली ते स्वच्छता आहे ना. धुवून काढतो मॅट. 2 टाइम पूर्ण. हा सकाळी संध्याकाळी 2 टाइम. बरेचसे आपण जनावर आता मुक्त संचारमध्ये जे पाहतो तर मुक्त संचार गोठा पद्धती चांगलीच आहे. तर तुम्हाला वाटलं तुम्ही अजून विचारत नाही केला करायचे वाटतं आम्हाला ना? बी तुम्हालाही करायचे. तर काही काही जणांचे आपण ज्यावेळेस पाहतो पावसाळ्यामध्ये जवळजवळ एवढ्याले गाई त्याच्यात बसलेले राहतात. हा. आणि मग ते उलट मी म्हणतो ते उलट धोकादायक असेल ना. पावसाळ्याचं ते चिडचिड होती हा. जास्त. पाय जाते त्याच्यात. हो पाय जाते. परत मास्टायडिस होतं पावसाळ्यात. जमीन हा मस्कड. हा मास्टायडिस जास्त होतं पावसाळ्यात. आणि एका गाईचं एक सड जर कमी पडलं तर ते बऱ्यापैकी तिचा आयुष्यभराचं म्हणजे तिचं 1 लाखाची गाय मग ती 50,000ला द्यावं लागते. किती आपलं. loss मध्ये जाईल. हो एवढा तोटा होतो. म्हणजे दगडी होणं जे म्हणतो हो, हो, आपण दगडी. सोप्या भाषेमध्ये दगडी होणं, गेलं, सड गेलं, त्यात हा. रक्त येणं, गिठोळे येणं. ते मुकच होतं डायरेक्ट. बरं गाय जेवढी जास्त दुधाची तेवढं जास्त हा रोग येतो का? आजार हो. जास्त दुधाची तेवढा आजार जास्त. झालेले जे काही कारवडे असतील आणि गोरे असतील त्याला सडाला पाजल्या जातं का वाटलीन पाजल्या जातं? नाही नाही, नाही घमेल्यात. आम्ही घमेल्यात पाहिजे तो. कारण ती जरा चावल्यानंतर ते जखम होती. विजा होती ना. याचं जरा याचं जरा त्वचा बी जरा नाजूक असते. नाजूक हा, राहते हा. शिरा. है की नाही? हम्म. बरं याला जे गोचिड किंवा परोपजीवी आपण जे म्हणतो पिसा असत्यान, गोचिड असतील, वा असत्यान, असा काही प्रकार? प्रकार आम्ही ते महिन्याला गोचिडं ते फवारणी चालूच करतो असतो. गोठ्यात. पण आम्ही बीएससी महिन्याला परत फवारणी हायटेक करतो. टोचून घेतो. हायटेक हो हा फवारणी करतो. गोचिडाचे इंजेक्शन ते चालूच असतं. जबर जंताचं जनताचा डोस आहे, गोळ्या देतो, जनताचा औषध 3 महिन्याला. चालू आहे. हा हा. हायटेक टोचतो मोठाल्या गायाला पण. बरं. हो स्वतःच का कसं? नाही डॉक्टर डॉक्टर बोलले बोल. तूच ना. म्हणजे प्रत्येक वेळेस इंजेक्शन द्यायला डॉक्टर येतो का तुम्ही करता? नाही 50% आम्ही घरच्या घरीच करतो. बरं. गाय लावायला लईच इमर्जन्सी हिला ताप सलाईन आली द्यायला. सलाईन द्यायला तेवढा डॉक्टर बोलतो आम्ही. बरं असं म्हणलं जातं की दूध धंद्यामध्ये जो माणूस दूध धंदा करतो हा त्याच्यामध्ये सक्सेस जो होतो त्याच्या घरच्यावर म्हणजे त्याच्या लक्ष्मीवर अवलंबून. हा हा. कारण की समजा माणूस दूध पोहोचवणं, चारा टाकणं हे काम करतो, हो. पण चारा टाकणं, शेण काढणं हे सगळं समजा घरच्या बाया तुम्ही करत हा, असाल. हा. पण हे खरं आहे का? नाही आहे ना, खरं आहे ना. आम्ही स्वतः बी करतो ना. बरोबर. हो सकाळी आता उठल्यावर आम्ही दोघं भाऊ शेण म्हणजे ओढायचं टाकायचं. हा सगळेच टाकतो आम्ही घरचे सगळेच. हा तर शेतकरी मित्रांनो यांचं आडनाव दुधाळच आहे आणि आडनावाप्रमाणे यांनी खरंच गाईसुद्धा दुधाळच पाळलेले आहे आणि दूध धंदा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हे करतात. आता दूध धंदा म्हणूनच नाही तर यांच्याकडे जर बघत असाल तर आता हा बोकड आहे, हा बोकड सुद्धा आपल्या या मित्रांनी आपल्या गावाकडचीच आहेत त्यांनी लागवडीसाठी यांच्याकडून घेतलेला आहे.
तर बिटल जातीचा हा बोकड त्यांनी शेळ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं जे आहे ते सगळं बंदिस्त आहे. त्या गायी असतील, म्हशी असतील, खिलार बैल तुम्ही पाहत असाल, या सगळं जे आहे हे सगळं त्यांचं हे पूर्ण कुटुंब आहे आणि त्याची काळजी ते सगळं मिळून घेतात. म्हणून हे एवढे सक्सेस आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला या दूध धंद्याविषयी काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. एकदा त्यांचा परिचय पण घेऊ आणि त्यांचा मोबाईल नंबर पण घेऊ. बघा तुमचं नाव, गाव आणि परिचय नक्की सांगा. माझं नाव अशोक भाऊराव दुधाळ, बरं. आणि गाव कुठलं आपलं? चांदगाव रोड, पाथर्डी. बरं, तुम्हाला फोन शेतकऱ्यांनी जर लावला तर किती वाजेपर्यंत लावावा किंवा मग किती टाइम सांगतात समजा? कारण फोन जर आले तर तुम्हाला उचलावं लागते ना. हा दुपारच्या वेळेत, दुपारच्या वेळेत. हा 11 वाजेच्या नंतर. बरं, तर हा 11 वाजेच्या नंतर आणि 3 वाजेच्या दरम्यान एवढाच त्यांना फोन करा, कारण की स्वतः त्यामध्ये काम करतात आणि जर फोन आले तर मग हे काम बाजूला राहायचं. तर दूध धंद्याविषयी हा व्हिडिओ आपण सविस्तर घेतला, कारण की काही भागामध्ये आपण म्हणतो की दूध धंदा हा शेणखतं पाठीमागं राहतं आणि यांचं जर दूध धंदा पाहिला तर ह्यांनी चांगल्यापैकी पैसे यामध्ये कमवलेले आहेत. तुमचं याविषयी मत काय? दोघांनी फार चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचं आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने मी धन्यवाद मानतो. आणि त्यांच्या सगळ्या या उद्योगाला, त्यांच्याकडं शेळ्या असतील, त्यांच्याकडे गायी असतील, म्हशी असतील, या सगळ्या उद्योगांना, शेतीसुद्धा, या सगळ्या उद्योगाला मी त्यांना अजून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. राम राम. राम राम.